मी निरंजन, ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नरेंद्र मोदींचे कान आता RSSनी सुद्धा पिळलेत आणि RSSचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर नावाचं. ते RSSच्या सगळ्याच लो IQ बुलडोजर्सला माहिती असेल ऑर्गनायझर नावाचं त्यांचं जे मुखपत्र आहे त्याबद्दल. तर त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाबद्दल अप्रत्यक्षरित्या टीका करणारं एक आर्टिकल लिहिलंय. कारण त्यांची ती पद्धत आहे की डायरेक्ट संघ भाजपवर टीका करतोय असं दिसायला नको, त्याऐवजी काय परिस्थिती आहे असं एक त्यांनी त्याच्यामध्ये द वेस्ट्स एन्ड्युरिंग लव्ह फॉर पाकिस्तान अ स्ट्रॅटेजिक हिपोक्रेसी अनमास्क्ड असा टायटल देऊन त्यांनी एक आर्टिकल लिहिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे याचा अर्थच थोडक्यात सांगायचा तर असा की पाश्चिमात्य जगाचं, पाश्चिमात्य देशांचं पाकिस्तान बरोबरचं जे अवीट प्रेम आहे ते चालू आहे आणि त्या निमित्ताने एक स्ट्रॅटेजिक हिपोक्रेसी ही याच्यामधून उघडकीस आलेली आहे. आता ते सगळं आर्टिकल लिहिताना त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत की पाकिस्तान आणि पाश्चिमात्य राष्ट्र आणि विशेषतः अमेरिका यांची जी स्ट्रॅटेजिक हिपोक्रेसी आहे, जे दोगलपण आहे किंवा जो दांभिकपणा आहे तो कसा याच्यामधून उघडकीस येतो. तो आता दिसतो की जगामधलं आतंकवादाचं सर्वात मोठा एक्सपोर्टर, आतंकवाद निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून पाकिस्तान आहे हे सर्व पाश्चिमात्य राष्ट्रांना माहिती आहे. तरी सुद्धा पाकिस्तानला मिलिटरी एड, फायनान्शियल एड, डिप्लोमॅटिक एड, राजनैतिक मदत अशा सर्व प्रकारची त्यांना मिळत असते आणि इंटरनॅशनल इंटेलिजन्स सुद्धा पाकिस्तानचा हा मान्य केला जातो या राष्ट्रांतर्फे. विशेषतः त्यात त्यांनी असं म्हणले की विशेषतः भारताला मिळणाऱ्या वागणुकीची तुलना केली तर पाकिस्तानला हे कसं काय मिळतं, परराष्ट्र एड कशी मिळते, राजनैतिक सपोर्ट कसा काय मिळतो याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे ते अगदीच बालिशपणाचं आहे खरं तर. त्यात त्यांनी असं म्हटलंय की हे अमेरिकेने युद्ध का थांबवायला लावलं भारताला, म्हणजे त्यांनी पहिले हे मान्य केलं की हे अमेरिकेने भारताला युद्ध थांबवायला लावलं, हे जे काही सीज फायर झालं ते. आणि म्हणून माझं तेच परत परत म्हणणं आहे की अमेरिकेने घोषित केलेल्या सीज फायरला आपल्याकडचे बावळट विजय म्हणायला लागलेत. म्हणजे भारताने पण ते सीज फायर घोषित नाही केलं, ते घोषित पहिले अमेरिकेने करून टाकलं आणि त्या सीज फायरला, त्या शस्त्रसंधीलाच विजय असं समजून हे भाजपचे आणि संघाचे मूर्ख आता भारतात फिरणार आहेत मिरवणुका काढत. ते पहिले लक्षात घेतलं पाहिजे. तर यात त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकेने भारताला ही शस्त्रसंधी का करायला लावली, कारण अमेरिकेचं पाकिस्तानला दिलेलं एक F-16 विमान हे पडलं या युद्धामध्ये. म्हणजे भारताच्या काय राफेलनी असेल, मिराजनी असेल ते विमान पाडलं F-16 आणि त्यामुळे अमेरिकेला अशी भीती वाटायला लागली की 2 आठवडे जर हे युद्ध चाललं तर अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या F-16 पैकी सगळे F-16 ही नष्ट होऊन जातील आणि तसं जर झालं तर जगभरातल्या या शस्त्रास्त्रांच्या मार्केटमध्ये अमेरिकेची पत घसरेल आणि तसं होऊ नये. कारण हे F-16 विमान बनवणारी कंपनी जी लॉकहीड मार्टिन अमेरिकेमध्ये आहे, जी अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी आहे, म्हणजे कॅरोलिनामध्ये आहे, त्याच्यानंतर टेक्सासमध्ये आहे, तर अशा बऱ्याच ठिकाणी लॉकहीड मार्टिनची प्लांट्स आहेत, तिथं लाखभर कर्मचारी काम करतात. तर या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. भारताने अमेरिकेची F-16 विमानं जर पाडली तर सगळ्यांच्या नोकऱ्या जातील आणि F-16ची आणि लॉकहीड मार्टिनची पत घसरेल, अमेरिकेचा व्यापार जाईल आणि त्या लाखभर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. म्हणून अमेरिकेने हे F-16 पडलं असं होऊ नये म्हणून भारताला ही शस्त्रसंधी करायला लावली असं RSSच्या मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये लेखलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की फाळणीनंतर ज्यावेळेला पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेला पाकिस्तान हे एक काय म्हटलं त्यांनी जिओ पॉलिटिकल ऑर्फन, म्हणजे अनाथ असं हे एक राष्ट्र होतं आणि या अनाथ राष्ट्राला अमेरिकेने दत्तक घेतलं, मांडीवर बसवून घेतलं आणि मग संपूर्ण कोल्ड वॉरच्या काळामध्ये अमेरिकेने पाकिस्तानची कशी मदत घेतली आणि पाकिस्तानला कशी मदत केली वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की आता पाकिस्तानची युटिलिटी संपलेली आहे सगळ्यांच्या अर्थाने, पण पाकिस्तानमधले जे वरिष्ठ लष्करामधले अधिकारी आहेत किंवा राजकीय नेते आहेत यांचे जगभरामध्ये असलेले व्यक्तिगत संबंध मात्र मधुर आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं
इथं केलं, पाकिस्तानला मदत केली आणि भारताला शस्त्रसंधी करायला लावली या सगळ्या याच्यात. आणि याच्या विरोधामध्ये जर आपण बघायला गेलो तर भारताची परदेशी डिप्लोमॅट्स बरोबर किंवा परराष्ट्राच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांबरोबर, पंतप्रधानांबरोबर, मंत्र्यांबरोबर किंवा अधिकाऱ्यांबरोबर भारताची वागणूक ही कायम बरोबरीची राहिलेली आहे. इंडियन डिप्लोमॅट्स किंवा इंडियन पॉलिटिशियन्स, मिनिस्टर्स हे सगळेजण बरोबरीच्या वागणुकीने परराष्ट्रातल्या लोकांशी संबंध ठेवतात. असं पाकिस्तानात नाहीये. म्हणजे अमेरिकेचा समजा एखादा काय म्हणतात त्याला CIA अधिकारी हा नॉर्मल मिडल लेवलचा अधिकारी जरी पाकिस्तानमध्ये गेला अमेरिकन, तर पाकिस्तानचा टॉपमोस्ट माणूस, लष्कराचा प्रमुख सुद्धा त्याला रिसिव्ह करायला जातो. इतकं अमेरिकेचं लांगुल चालन पाकिस्तान करतं. पाकिस्तान हे सायकोफंट राष्ट्र आहे, त्यामुळे ते लाचारी करतं आणि ते यांच्या पुढे जी हुजुरी करत या सगळ्यांसमोर फिरत असतं. असं भारताचं कधीच राहिलेलं नाहीये. भारत कायम स्वाभिमानाने बरोबरीची वागणूक देणारा हा असा देश राहिलेला आहे, वगैरे 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 वगैरे. आता याच्यातला पहिला भाग हा आहे की त्यांनी हे याच्यामध्ये म्हटलं की भारताला मिळणाऱ्या वागणुकीच्या तुलनेत पाकिस्तानची जर तुलना केली तर पाकिस्तानला परराष्ट्रांकडून, या पाश्चिमात्य राष्ट्रांकडून आणि अमेरिकेकडून वारंवार लष्करी मदत मिळत राहते, आर्थिक मदत मिळत राहते, राजनैतिक मदतही मिळत राहते भारताच्या मिळणाऱ्या वागणुकीशी तुलना केली तर. याचा अर्थ काय? याचा अर्थ भारताचं परराष्ट्र धोरण सपशेल अपयशी आहे हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी पुढे तेच म्हटलंय की पाकिस्तानची युटिलिटी जरी पश्चिमात्य राष्ट्रांसाठी संपलेली असली कोल्ड वॉर आणि अफगाणिस्तान नंतर, तरी सुद्धा तिथल्या वरिष्ठ लोकांचे मधुर संबंध जगभरामध्ये आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांचे किंवा राजकारण्यांचे जगभरामध्ये असलेले मधुर संबंध हे भारताने गेल्या 10-11 वर्षामध्ये जे केलं त्यापेक्षा जास्त चांगले आहेत. हे कोणाचं अपयश आहे? हे या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचं अपयश आहे, सपशेल अपयश आहे. मी मुद्दाम ती यादी काढली. आपले नरेंद्र मोदी 2014 पासून 72 देशांमध्ये आतापर्यंत गेले जगभरात. 72 देशांमध्ये त्यांनी जवळजवळ, म्हणजे अमेरिकेमध्ये 9 वेळेला गेले, UAE मध्ये 5 वेळेला, फ्रान्समध्ये 5 वेळेला, जपानमध्ये 5 वेळेला, रशियामध्ये 5 वेळेला, जर्मनी 3 वेळा, नेपाळला 3 वेळेला. असं करत 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 त्यांनी जगभरातल्या 72 देशांमध्ये व्हिजिट केल्या. 200 पेक्षा जास्त त्यांच्या व्हिजिट झाल्या. या सगळ्या व्हिजिट्समध्ये हजारो कोटी रुपये खर्च झाले, हजारो कोटी. याच्या जाहिरातींमध्ये त्या सगळ्या भांगडे आणि ते जे काय गरबेचे नाचबीज घेतले तिथं, त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च झाले. हावडी मोडी बिडी सगळे प्रकार करून झाले. यात गंमत एक अशी आहे की या 72 अधिकृत व्हिजिट्समध्ये, 72 देशांच्या अधिकृत व्हिजिट्समध्ये पाकिस्तानचं नावच नाहीये. तुम्हाला आठवतं नरेंद्र मोदी एकदा अफगाणिस्तानहून परत येत असताना अचानक पाकिस्तानला गेले, लाहोरला. नवाज शरीफच्या घरी काहीतरी लग्न होतं का वाढदिवस होता, केक बिक कापला, खाल्ला, बिर्याणी खाल्ली मस्तपैकी तिथं. ते नवाज शरीफ असं म्हणतात की बीफची बिर्याणी खाल्ली. आपल्याला माहित नाही, पण नवाज शरीफ आणि शहबाज शरीफचं असं म्हणणं की यांनी बीफच्या बिर्याणीवरती चोपून ताव मारला होता त्या ठिकाणी. ते मला खरं माहित नाही, माझा नवाज शरीफ आणि शहबाज शरीफवर अजिबात विश्वास नाही, पण असं म्हटलं जातं तिथं पाकिस्तानात. आणि या पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्हिजिटचा अधिकृत व्हिजिट्समध्ये उल्लेखच नाहीये. याचा अर्थ नरेंद्र मोदी या आपल्या देशाच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी पंतप्रधान असताना पाकिस्तानचा अनधिकृत दौरा केला. अनधिकृत दौरा म्हणजे बेकायदेशीर दौरा केला. याच्याबद्दल खरं तर शिक्षा झाली पाहिजे या माणसाला. उल्लेखच नाहीये अधिकृत व्हिजिट्समध्ये याचा. तो दाखवतो मुद्दाम हवं तर चार्ट, अख्खा 72 देशांच्या ज्या व्हिजिट्स केल्या त्याचा. कुठेही त्यात पाकिस्तानचा उल्लेख नाही. आणि आता RSS यांचे कान पिळायला लागले. हे सगळं केलं आणि या सगळ्या ज्या काही 72 देशांमध्ये फिरले. मला सांगा तुम्ही 9 मे या दिवशी, ज्या दिवशी IMF ची मीटिंग झाली, पाकिस्तानला $1.2 बिलियन, जवळजवळ 8,500-9,000 कोटी रुपयाचं कर्ज दिलं.
त्या दिवशी म्हणजे भारतीय रुपयामध्ये 9,000 कोटी, पाकिस्तानी रुपयामध्ये 27,000 कोटी रुपयाचं पाकिस्तानला कर्ज दिलं. त्या दिवशी भारताच्या बाजूनी एकही देश जगातला उभा राहिला नाही की पाकिस्तानला हे कर्ज देऊ नका सांगायला. उरलेले सर्व देश यांनी पाकिस्तानला लोन देण्यासाठी, कर्ज देण्यासाठी हरकत घेतली नाही. याचा अर्थ सपोर्टच केला, पाठिंबाच दिला. आणि मग या 200 व्हिजिट्सचा उपयोग काय, या हजारो कोटी रुपयांचा उपयोग काय? हे जे मिठ्या मारणं चाललं होतं जगभर, भारताच्या बाहेर जाऊन भारतामध्ये आलेल्या लोकांना, म्हणजे मला तर ती इतकी लाज वाटत होती. त्या चंदीगडला फ्रेंच प्रेसिडेंट आले होते आणि त्या फ्रेंच प्रेसिडेंटला ते रॉक गार्डन दाखवत असताना हे लागले मिठी मारायला, म्हणून ते फिरले. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये पुरुष पुरुषाला मिठी नाही मारत. तो फिरला पाठमोरा, यांनी पाठीमागून मिठी मारली, सोडला नाही पण मिठी मारणं. हे सगळे प्रकार करून आज उपयोग काय झाला मला सांगा ना. ज्या वेळेला देशावरती संकट होतं, पाकिस्तानने आक्रमण केलेलं होतं, अशा वेळेला काय केलं? जगातला एकही राष्ट्र तुमच्या बाजूने उभं राहिलं नाही. पाकिस्तानला टर्की मदत करत होती, पाकिस्तानचा पाठिंबा अझरबैजान देत होतं, पाकिस्तानला उघड उघड पाठिंबा चीन देत होतं. आणि आता काय म्हणतात, टर्कीवरती बहिष्कार आणा आणि टर्कीला कोणी जायचं नाही, अझरबैजानच्या गोष्टींवरती बहिष्कार आणा. मग चीनवर का नाही सांगत? या नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा सुद्धा चीनहून बनवून आणला आणि हे सांगणार की आता अझरबैजानचं हे करा आणि टर्कीचं अमुक करा. त्यांनी घेतली त्यांची भूमिका. तुमच्या बाजूनी भूमिका घेऊन एकही देश जगातला, नेपाळ सुद्धा तुमच्या बाजूनी का नाही उभा राहिला? हे धादांत अपयश कोणाचं आहे? आणि हे जे नंतर त्या आर्टिकलमध्ये ऑर्गनायझरनी म्हटलेलं आहे की भारताची परराष्ट्र नीती ही कायम बरोबरीची वागणूक, कधी बरोबरीची वागणूक करणारी होती? 2014 पर्यंत. 2014 पर्यंतचा भारत कसा होता? त्या देवयानी खोब्रागडे ही भारताच्या अमेरिकेमध्ये असलेल्या हाय कमिशन मधली जी डिप्लोमॅट होती, तिला ज्यावेळेला अटक करायला निघाली अमेरिका, तिच्या मोलकरणींनी काहीतरी तिच्यावर केस केली होती, त्यावरून अटक करायला ज्यावेळेला निघाली त्यावेळेला मनमोहन सिंगांच्या सरकारने भारतामध्ये असलेल्या अमेरिकेच्या सर्व हाय कमिशन्सची सिक्युरिटी काढून घेतली. अँबॅसेडरची, सगळ्या त्यांच्या डिप्लोमॅट्सची, सर्वांची सिक्युरिटी काढून घेतली. त्या सिक्युरिटी काढल्याच्या बातम्या दिल्या. त्यावेळेला झुकून अमेरिकेला देवयानी खोब्रागडे या भारतीय डिप्लोमॅटला सन्मानाने परत भारतात पाठवावं लागलं. अटक तर नाहीच केली तिला. हे होते मनमोहन सिंग, एवढा कणखरपणा दाखवणारे. आणि थेट अमेरिकेच्या दूतावासांची सिक्युरिटी काढून घेतली त्यांनी. दाखवा आता हिंमत असेल तर. चीन दाखवू शकत. काढा बरं चीनच्या हाय कमिशन आणि चीनच्या एम्बसीला जी सिक्युरिटी आहे भारतामध्ये, मुंबईमध्ये, कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये किंवा दिल्लीमध्ये ज्या हाय कमिशन्स आहेत, काढून दाखवा चीनची सिक्युरिटी. चीनची विमानं आणि चीनची मिसाईल्स वापरली ना भारताच्या विरोधात, काढून दाखवा हिंमत असेल तर. ते नैतिक बळच नाही आहे. आणि ते नैतिक बळ नाहीये याचं कारण गौतम अदानी. आणि आता RSSने यांचे कान उपटलेत. हे जे ताठमानेनं वागणं होतं जगातल्या सर्व देशांबरोबर, कोणासमोरही झुकायचं नाही. जगाचं ओपिनियन हे पोपटासारखं अमेरिकेचं ओपिनियन हे आमचं ओपिनियन म्हणून पोपटपंची नाही करायची. भारताचं स्वतःचं काय मत आहे, भारताच्या डीप रूटेड व्हॅल्यूज प्रमाणे, धर्मनिरपेक्षता असेल, अलिप्ततावाद असेल, नॉन अलाइन्ड मुवमेंट प्रमाणे, त्याप्रमाणे कायम भारताची भूमिका राहिली. हे पहिल्यांदा झालं असं या माणसाच्या काळात, गेल्या 11 वर्षात, की घालीन लोटांगण वंदीन चरण, डोनाल्ड ट्रम्प पाहिन रूप तुझे. आणि त्या डोनाल्ड ट्रम्पने काय केलं? काल कतरमध्ये त्यांनी भाषण करून सांगितलं की ऍपलच्या टीम कुकला मी सांगितलं की भारतात आयफोन नाही बनवायचे, भारतामध्ये आयफोन नाही बनवायचे. 20-25 बिलियन डॉलरचे आयफोन दरवर्षी भारत बनवत होता. आणि हे आयफोनला, ऍपलला धमकी दिली समजा. याचा दुसरा अर्थ काय होतो? इथं ऑलरेडी असलेल्या
भारतामध्ये ऑलरेडी आयफोन बनवत असताना ऍपलला हा दम दिला जातो की भारतातून नाही बनवून घ्यायचे. याचा अर्थ नवीन येऊ इच्छिणाऱ्यांना तर हा येऊच देणार नाही डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये. आणि मग हे काय करतील, परत घालीन लोटांगण वंदीन चरण. आणि काय सगळ्या कशासाठी, तर न्यूयॉर्कमध्ये या कोण तो गौतम अदानीवरती एक केस झालेली आहे, वॉरंट निघालेलं आहे, त्याचा समन्स बजवायची वेळ आलेली आहे. ती समन्स बजावता येत नाहीयेत. अजित डोवलचं काय करायचं अमेरिकेच्या बाबतीत समजत नाहीये. कॅनडाने तर पार अमित शहा पासून सगळ्यांच्या नावं घेऊन झेंडवडे काढले कॅनडामध्ये केलेल्या हत्येबद्दल, त्या निज्जरच्या. आणि म्हणून संपूर्णपणे लाचार परराष्ट्र धोरण भारताचं या माणसाने करून ठेवलंय. काहीही कारण नसताना ह्या संपूर्ण युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली, युद्धाचीच परिस्थिती निर्माण केली. अण्वस्त्र युद्ध होईल की काय इतकी धोका या देशासाठी निर्माण करून ठेवला. ते 4 अतिरेकी कोण आहेत हे आजही भारताला माहित नाहीये. ते कोण आहे हेच माहित नाहीये, तर ते कुठून आले हे काय माहिती. ते माहित नसताना तुम्ही हल्ला करून मोकळे पाकिस्तानवर. आणि हे सगळं केल्यामुळे जगातला एकही देश तुमच्या पाठीशी उभा राहिला नाही. मी 4 दिवसापूर्वीच्या भागात सांगितलं होतं की इंदिरा गांधींनी जगभर स्वर्णसिंग त्यांचे परराष्ट्र मंत्री आणि त्यांनी दौरा करून जगाचं एक मतप्रवाह बनवला होता पाकिस्तानच्या विरोधात. आणि म्हणून भारत पाकिस्तानच्या 71च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूनी अमेरिका सोडली तर जगातला एकही देश नव्हता, एकही नाही. सर्व गल्फ कंट्रीजनी, सर्व मुस्लिम देशांनी भारताच्या पाठीमागे उभं राहण्याची त्यावेळेला भूमिका घेतली होती. आणि आता संघाने तुमचे कान उपटलेत. आणि काय शेर पाला आहे आणि जंगल में काय, म्हणजे 200 देशांमध्ये यांनी प्रवास केला. आमच्याकडं नाशिकला एक म्हण आहे, शहरातलं कुत्रं गेलं जंगलात फिरायला आणि या भ्रमामध्ये परत आलं की वाघाबरोबर त्याची मैत्री झाली. आणि एकही जण उभा नाही राहिला संकटाच्या वेळी. आणि आता संघाने कान उपटलेत. कान उपटून पुरेसं नाहीये. हे जोकर बदला. हे ज्या विदूषकांना तुम्ही देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये देऊन ठेवलेली आहे ते हटवा, पाठवा ते मार्गदर्शक मंडळामध्ये. हे फार झाले. आता याच्यापेक्षा जास्त नुकसान देश नाही सहन करू शकत यांच्यामुळे होणारं. स्वाभिमान शून्यता आहेच आहे. देशप्रेम सुद्धा यांच्या मनामध्ये नाहीये, किंचितही देशप्रेम नाहीये, कवडीचं देशप्रेम नाहीये. जे प्रेम आहे ते फक्त गौतम अदानी आणि फक्त मुकेश अंबानी, याच्या पलीकडे प्रेमच नाहीये. त्यामुळे हे आता बास झालं. हे डोनाल्ड ट्रम्पनी पुकारलेल्या सीज फायरला विजय समजणारे बावळट आहेत. त्या RSS वाल्यांना आणि मोहन भागवतांना जर थोडंफार डोकं असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की डोनाल्ड ट्रम्पनी पुकारलेल्या शस्त्रसंधीला विजय समजून हे येडे आता मिरवणुका काढायला निघणार आहेत. हे आवरा. लोक मागं लागतील दगड हातात घेऊन यांच्या. आणखीन नाचक्की, आणखीन बेअब्रू नका करू देशाची. जगभरात त्याच्या बातम्या होतील. यांनी जर ते तिरंगा यात्रा बित्रा प्रकार केले तर कृपा करून. हे इतकं भय आता RSS यांचे कान उपटायला लागलेलं आहे, लेकी बोले सुने लागे सारखं करून. आणि याची खरोखर चौकशी झाली पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी कारगिलच्या युद्धानंतर कारगिलची चौकशी करणारं समिती नेमली होती आणि त्या समितीचे प्रमुख के सुब्रमण्यम होते. कोण के सुब्रमण्यम? जे या S जयशंकरचे वडील आहेत. हे जे परराष्ट्र मंत्री आहेत आता, या जयशंकरचे वडील के सुब्रमण्यम हे वाजपेयींनी कारगिलच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख होते. त्याच्या व्यतिरिक्त तिथं आणखीन 6 सदस्य होते विरोधी पक्षांचे. आणि आता या युद्धावरती चौकशी करणं तो सोडा, किमान पार्लमेंटचं सेशन तर घ्या. या माणसाला काहीतरी संविधानाप्रमाणे वागण्यासाठी भाग पाडा. आता मी सुद्धा काय करतोय, मी त्या गुरांच्या डॉक्टरकडे या व्हिडिओमधून विनंती करतोय. आडला हरी गाढवाचे पाय धरी तसं झालं अक्षरशः.
पण निदान त्या गुरांच्या डॉक्टरमध्ये थोडासा मनुष्य शिल्लक असेल आणि थोडीशी मानवी बुद्धी शिल्लक असेल तर त्यांनी आठवावं की भाजपच्याच पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनी कारगिलच्या चौकशीसाठी समिती नेमली. त्या समितीचे प्रमुख के सुब्रमण्यम होते, ज्या आत्ताच्या जयशंकर या परराष्ट्र मंत्र्याचे वडील होते. आणि कारगिल या युद्धाची चौकशी केली गेली. त्या चौकशी समितीचा अहवाल संसदेच्या समोर मांडला गेला, संसदेच्या पटलावर मांडला गेला कारगिलचा अहवाल. तसं पहलगामच्या नंतरच्या या कारवाईबद्दलचा अहवाल बनला पाहिजे, ती समिती नेमली गेली पाहिजे, पार्लमेंटमध्ये याच्यावर सेशन स्पेशल बोलवून चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी आता ते गुरांचे डॉक्टर आहेत, ते नॉन बायोलॉजिकल प्राण्यांचे डॉक्टर नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न करावा, त्यांना भाग पाडावं. त्याचं हे ऑर्गनायझर मधून अप्रत्यक्ष लेख लिहून काही होणार नाही. प्रत्यक्ष लिहिलेल्या लेखाचा याच्यावर परिणाम होत नाही, कारण याला इंग्लिशच येत नाही. तो थेट यांच्यावरती परिणाम होत नाही. पण तो जर व्हावा काही वाटत असेल तर जाऊन भेटा आणि सांगा हे. नाहीतर पक्षातल्या भाजपच्या खासदारांना सांगा की आता हे बदला जोकर मॉडेल आणि कोणतरी नवीन शोधा, त्याच्यामध्ये कोणतरी असेल ना थोडाफार शिकलेला, तर थोडाफार शिकलेल्या माणसाला तरी बनवा. पण हे आता वाताहत करायला लागलेत देशाची आणि बेअब्रू जगभर झाली, ऑलरेडी जगभर झालेली आहे बेअब्रू. त्यामुळे एवढी अतिशय कळकळीची विनंती सगळ्या दर्शकांनी सुद्धा भेटतील त्या भाजपवाल्याला विनंती करावी की आता बदला मॉडेल, लय जुनं मॉडेल झालं, बिनकामाचं आहे. त्याच्याबरोबर आयुष्यभर मरेपर्यंत एक फोटोग्राफर आणि एक कॅमेरामन ठेवून द्या, त्यात तो खुश होऊन जातो. कपडे बदलायला द्या, मशरूम खायला द्या, नो प्रॉब्लेम. पण देशाचं आणखीन नुकसान करू नको म्हणा. हा इजी न्यूजचा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.